पुण्यात सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर करण्याऐवजी थेट एबी फॉर्म देण्यात आले. त्यामुळे भाजपसह सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा फडकवलाय. त्यातच बंडखोर उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यासाठी राजकीय पक्षांकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. गुरुवारी दिवसभरात पुण्यात एकूण 67 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेत. तर अजूनही शहरात 165 जागांसाठी 2523 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून आज अर्ज माघारी घेण्यासाठी दुपारी 3 पर्यंतची मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. रात्री उशिरापर्यंत महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून हे काम सुरू असल्याने निश्चित माहिती समोर आलेली नाहीये. भाजप शिवसेनेला पुणे महापालिका निवडणुकीत केवळ 16 जागा देण्यास तयार आहे. मात्र शिवसेनेकडून 100हून अधिक उमेदवारांना एबी फॉर्म दिले असून छाननीअंती जवळपास 80 जणांचे उमेदवारी अर्ज वैध झालेत. त्यामुळे युतीचा फॉर्म्युला ठरला आणि वाट्याला 20 जागा आल्यात तरी राहिलेल्या 60 उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास सांगताना शिवसैनिकांचा रोष शिंदेसेना ओढावून घेणार का असा सवाल निर्माण झाला. भाजप शिवसेना युतीतील जागा वाटपाची बैठक गुरुवारी संध्याकाळी होणार होती. मात्र ती बैठक झाली नसून आज ही बैठक होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर युतीचा निर्णय आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल असंही म्हटलं जात आहे. भाजपसह सर्वच राजकीय पक्षात महापालिका निवडणुकीसाठी इतिहासात पहिल्यांदाच राजकीय पक्षांनी उमेदवार यादी जाहीर न करता थेट अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत. त्यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून सोशल मीडियावर पक्षाच्या विरोधात जोरदार टीका सुरू झाली आहे. त्यामुळे आता नाराजांना रोखण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू असून काही ठिकाणी पक्षाचे नेते थेट उमेदवारांना संपर्क साधतायत. तर अनेकांनी नेत्यांचे फोन चक्क ब्लॉक केल्याने या इच्छुकांना शोधण्यासाठी तिकीट मिळालेल्या उमेदवारांची कसरत सुरू असल्याचं दिसतंय. मात्र त्यानंतरही बंडखोर ऐकण्यास तयार नाहीयेत. त्यामुळे आता पक्षाचे नेते या बंडखोरांची समजूत काढण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढवत असून आता शिवसेनेला सोबत घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पवार यांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 3 पक्ष एकत्रितपणे पालिकेची निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट या दोन्ही पक्षाने युती केली आहे. मात्र अनेक जागांवर दोन्ही पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. शिवसेना पक्षानेही युतीची वाट न पाहता अनेक जागांवर उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या 3 पक्षांना एकत्रितपणे निवडणूक लढवायची असेल तर काही जागांवरील उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज दुपारी 3 पर्यंतची मुदत आहे. त्यामुळे 3 पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढणार का याचं चित्र आजच स्पष्ट होणार आहे. शिवसेना पक्षाच्या एका उमेदवाराने आपल्याच पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराचा एबी अर्ज गिळल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात मंगळवारी ही घटना घडली. या प्रकरणी उद्धव लहू कांबळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक निवडणूक अधिकारी मनीषा भूतकर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आणि त्याच दिवशी हा अजब प्रकार घडला. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. शहरातील 32 प्रभागांमधून 128 जागांसाठी तब्बल 1993 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. त्यांची छाननी पूर्ण झाली असून त्यामध्ये 99 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवता येणार नाहीये. आता 128 जागांसाठी 1894 उमेदवार रिंगणात आहेत. 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने काहींना बंडखोरी करावी लागली. मात्र आता या बंडोबांना थंड करण्याचं काम राजकीय पातळीवर केलं जात आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या या नाट्यमय बंडखोरीमध्ये नागपूरमधील बंडखोरीचं प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय. नवऱ्याने पक्षात बंडखोरी केल्याने बायको नाराज होऊन थेट माहेरी निघून गेली आहे. भाजपमधील बंडखोराचा थेट परिणाम माजी महापौर अर्चना डेहणकर यांच्या घरातच पाहायला मिळाला. भाजपने प्रभाग 17 मधून मनोज साबळे यांना उमेदवारी दिली. मनोज साबळे हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. मात्र तिकीट कापल्याने विनायक डेहणकर यांनी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत थेट अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे अर्चना डेहणकर यांनी नवऱ्याचं घर सोडायचं ठरवून थेट भावाचं घर गाठलं.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आणि ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली आहे. राज ठाकरेंचं भाषण भारी पण कामाच्या बाबतीत पाटीकोरी असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय. आम्ही आठवड्याला 600 ते 700 लोकांना प्रत्यक्ष भेटतो, त्यांच्या सुखदुःखात धावून जातो. त्यामुळेच मुंबईकरांच्या हृदयात आमचं स्थान अढळ आहे. केवळ गर्दी जमावून समस्या सुटत नाही. राज ठाकरेंचा आणि संविधानाचा मेळ बसत नाही आणि उद्धवजींना हे गणित कसं काय दिसत नाही. ज्यांनी आंबेडकरी समाजाकडे दुर्लक्ष केलं त्यांचं राजकारण आता संपत आलंय. तुम्ही कितीही करा युती पण मुंबईत पेटणार नाही तुमची पणती असं म्हणत आठवलेंनी आपल्या शैलीत राज ठाकरेंना टोला लगावलाय. गेल्या वर्षी पाकिस्तानने काश्मीरमधील पहलगामच्या हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून उत्तर दिलं होतं. पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत 100हून अधिक दहशतवादी मारले गेले. नवीन वर्ष सुरू होताच भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिला. त्यांनी देशाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या जलद कारवाईचं कौतुक केलं. तसेच ही कारवाई अजूनही सुरू असल्याची महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यांनी भविष्यासाठी सैन्याला तयार करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान आणि नवीन कल्पनांचा अवलंब करण्याचं आवाहन देखील केलं. मुलांच्या सोशल मीडिया वापरावर जगभरात चर्चा सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घालून एक मोठं पाऊल उचललं. आता फ्रान्स देखील याच पावलावर पाऊल टाकण्याच्या विचारात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार फ्रान्स या वर्षातच 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया आणि शाळांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घालण्याची योजना आखणार असल्याचं म्हटलं जात आहे. फ्रान्समधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये मोबाईल फोनवर आधीच बंदी आहे आणि ही बंदी वाढवण्याची सरकारची योजना आहे.